मुलासाठी उमेदवारी मागणं गैर नाही असं विधान मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं। जळगावच्या विधान परिषदेच्या जागेसाठी शिवसेना आग्रही आहे। यावर इतर आमदारांनी किंवा मी आपल्या मुलासाठी उमेदवारी मागणं गैर नसल्याचं पाटील म्हणाले। जळगावच्या विधान परिषदेची जागा शिवसेनेला मिळावी यावर जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार मंत्री ठाम आहेत। त्यामुळे आता ही उमेदवारी कोणाला मिळणार हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। हे बघा, मागणी करणं काही गैर नाही आहे। त्यांनी त्यांच्या मुलाकरता मागणी करणं किंवा मी करणं हे काही गैर नाही आहे। पण निश्चितपणाने महायुतीच्या माध्यमातून आम्ही उमेदवारीकरता या ठिकाणी मागणी केलेली आहे आणि निश्चितपणाने महायुतीचा उमेदवार म्हणून जर उमेदवारी मिळाली तर आम्ही 100% या ठिकाणी विजयी होऊ। बघा, जागा कुणाच्या मुलासाठी मागतायत, काय मागतायत, परंतु जागा सुटल्या पाहिजेत हा आग्रह गुलाबराव पाटलांनी पण केलेला आहे आणि प्रतापराव जाधवांनी पण केलेलं आहे। जागा सुटणं हा आमच्यासाठी महत्त्वाचा विषय आहे। कुणाला तिकीट द्यायचं याचा निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेतात। भाऊ, कार्यकर्त्यांना डावललं जातं नेहमी निवडणुकांमध्ये। गुलाबराव पाटलांचे चिरंजीव त्यांना उमेदवारी दिल्यावरून लोकांमध्ये चर्चा आहे की कार्यकर्त्याला का उमेदवारी दिली जात नाही, राजकारण्यांच्याच घरात का उमेदवारी मागितली, घराणेशाहीचा आरोप होतोय। ठीक आहे, तर त्यांचा प्रश्न आहे। त्यांनी कोणाला तिकीट मागावं, काय मागावं, काय नाही मागावं हा त्यांचा प्रश्न आहे, त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे। कोण तिकीट देणार आहे, नाही देणार आहे। आता आमच्याकडे जेव्हा जागा सुटेल तेव्हा तो आमचा प्रश्न राहील, कोणाला द्यायची, कोणाला नाही द्यायची।